संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्याला देखील अतिवृष्टीनं झोडपून काढलं। यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात धुकं बघायला मिळत आहे। धुक्यामुळे निसर्ग कितीही विलोभनीय दिसत असला तरी मात्र आता याच धुक्यामुळे शेतकऱ्यांचं कांदा पीक आणि भाजीपाल्यावर करपा, भुवरी, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं समोर येत आहे। अगोदरच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी उभारी घेऊन पुन्हा एकदा हिमतीनं कांदा आणि भाजीपाला यांसह विविध पेरणी आपल्या शेतात केली। मात्र आता सातत्यानं पडत असलेल्या धुक्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्यास सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक।